Hi friends, I am Mr. Mathiri from late LG Patil Vidyalay, Chinchkhed, Taluka Dindori, District Nasik. Friends, today we are going to turn our next subunit 3.2, a lesson in life from a beggar. Already this subunit's chit-chat session is taught by Mr. B.S. Raite sir in our first lecture. He completed his all warming up session, and now I am going to teach you the remaining text of the subunit, a lesson in life from a beggar. विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी एका भिकाऱ्याकडून आयुष्यात मिळालेला धडा असं या सब युनिटचा अर्थ आहे. अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर. या पाठाचे आपण पाठ बराचसा मोठा असल्यामुळे 2 पार्ट मध्ये विभागणी करणार आहोत. तर आजच्या तासाला आपण पहिला पार्ट बघणार आहे, म्हणजेच हाफ लेसन आपण या ठिकाणी शिकणार आहोत. प्रस्तुत पाठ हा एक भारतीय समाजसेविका आणि लेखिका सुधा मूर्ती यांनी हा लिहिलेला आहे, आणि त्यांनी आपल्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण या पाठातून मांडलेला आहे. आणि या सुधा मूर्ती यांना हा क्षण स्वतःच्या जीवनात अनुभवायला आलेला आहे याची माहिती या पाठातून आपल्याला मिळाली किंवा दिलेली आहे, असा थोडक्यात आशय या पाठाचा आहे. म्हणजेच इन शॉर्ट, सुधा मूर्ती herself tells her own experience about her life, or a lesson in life from a beggar was taken by a beggar to her life. So we are turning to our actual text. Meena is a good friend of mine. Meena and Sudha Murthy was good friend here. She is an LIC officer earning a good salary. त्या चांगल्या मैत्रिणी होत्याच, परंतु ती एक विमा प्रतिनिधी होती आणि चांगली सॅलरी पण मिळवत होती. ऑफिसर, LIC ऑफिसर अर्निंग अ गुड सॅलरी. टू अर्न अ गुड सॅलरी म्हणजे चांगली मिळकत, चांगला पगार कमवणे. बट देर वॉज ऑलवेज समथिंग स्ट्रेंज अबाउट हर. पण तिच्याविषयी एक गोष्ट नेहमी एक विचित्र घडत असे. विचित्रपणा तिच्या जीवनात होता की सी वॉज फॉर एव्हर अनहॅपी. ती सदैव दुःखी असायची. व्हेनेवर आय मेट हर आय वुड स्टार्ट टू फील डिप्रेस्ड. जेव्हा जेव्हा मी तिला भेटायचे, मला ती गंभीर असलेली दिसून यायची. सी वॉज फॉर एव्हर अनहॅपी. सी वॉज फॉर एव्हर अनहॅपी. तर जे वाक्य दिलंय, सी वॉज फॉर एव्हर अनहॅपी. इफ वी हॅव टू turn this sentence into negative one, it will be like this: she was not always happy. हे करत असताना म्हणजे वाक्याचं दिलेलं वाक्य हे सी वॉज फॉर एव्हर अनहॅपी. ग्रामर विभागामध्ये निगेटिव्ह हा एक मेक इट निगेटिव्ह असा भाग असतो. त्यामध्ये निगेटिव्ह करताना इथं वॉज म्हणजे हा भूतकाळ दाखवला आहे, म्हणून यामध्ये सहाय्यकारी क्रियापदानंतर वॉज हे सहाय्यकारी क्रियापद, त्यानंतर नॉट घ्यायचा. सी वॉज नॉट फॉर एव्हर च्या ऐवजी ऑलवेज, आणि अनहॅपीच्या विरुद्ध हॅपी. मग तो वाक्याचा अर्थ न बदलता ते नकारार्थी होत असते. अशा प्रकारे सी वॉज फॉर एव्हर अनहॅपी याचा या वाक्याचं निगेटिव्ह होईल सी वॉज नॉट ऑलवेज हॅपी.
and whenever I met her, I would start to feel depressed. मी जेव्हा तिला भेटायची तेव्हा ती सदैव उदास असायची, डिप्रेस, उदास. It was as though her gloom and cynicism had a way of spreading to others. या ठिकाणी whenever I met her, I would start to feel depressed. डिप्रेस्ड याचा अर्थ या ठिकाणी उदास असा वरती आलेलाच आहे. पुढे आय वॉज ॲज दो हर ग्लूम अँड सायनिसिझम हॅड अ वे ऑफ स्प्रेडिंग टू अदर्स. तिच्या या औदस्यवाणी किंवा खिन्न असा दोषयुक्त स्वभाव किंवा वृत्ती, ग्लूमी म्हणजे फेसिंग ऑफ सॅडनेस म्हणजे खिन्न वृत्ती, आणि सायनिसिझम अ डिस्ट्रेसफुल ॲटिट्यूड म्हणजे दोषयुक्त अशी वृत्ती इतरांमध्ये नेहमी पसरत होती. स्प्रेड अदर्स. या ठिकाणी व्हेनेवर आय मेट हर आय वुड स्टार्ट टू फील डिप्रेस्ड. पुन्हा एकदा एक व्याकरण म्हणून या ठिकाणी जर आपण या वाक्यात आयडेंटिफाय द क्लॉज अँड नेम इट असं जर विचारलं, व्हेनेवर आय मेट हर आय वुड स्टार्ट टू फील डिप्रेस्ड, या ठिकाणी मेन क्लॉज होईल आय वुड स्टार्ट टू फील डिप्रेस्ड, आणि सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजेच ॲडवर्ब क्लॉज आलेला आहे. ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाइम, व्हेनेवर आय मेट हर. ॲडवर्ब क्लॉज होईल व्हेनेवर आय मेट हर, हा ॲडवर्ब क्लॉज. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी आयडेंटिफाय क्लॉज अँड नेम इट. द क्लॉज इज मेन क्लॉज आय वुड स्टार्ट टू फील डिप्रेस, अँड व्हेनेवर आय मेट हर इज अ ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाइम. I was as though, it was as though her gloom and cynicism had a way of spreading to others. म्हणजे तिची ही जी वृत्ती होती ती नेहमी सकारात्मकपणे इतरांशी नेहमी ती नसायची. सी नेवर हॅड एनिथिंग पॉझिटिव्ह. कधीही सकारात्मकता तिच्या बोलण्यामध्ये वागण्यामध्ये नसायची. टू से ऑन एनी सब्जेक्ट ऑर अबाउट एनी पर्सन. प्रत्येक विषयावर प्रत्येक व्यक्तीशी बोलताना ती सदैव निगेटिव्ह बोलत असायची. आणि याचे उदाहरण देताना लेखिका म्हणते फॉर इन्स्टन्स उदाहरणार्थ, आय माइट से टू हर, म्हणजे जर तिला मी म्हटलं, मीना did you know राकेश has come first in his school, की राकेश हा त्याच्या शाळेमध्ये पहिला आला आहे, असं उदाहरणार्थ जर मी त्या मीनाला म्हटलं तर मीनाज इमिडिएटली रिस्पॉन्स वुड बी टू बिलिट द अचिव्हमेंट. म्हणजे ती ताबडतोब त्याच्या यशाला अशी कमी लेखत म्हणायची. नॅचरली His father is a school teacher, she would say. तो हुशार आहे, वर्गात पहिला आला आहे, काही विशेष नाही, कारण त्याचे वडील शिक्षक आहे. या ठिकाणी जरी वडील शिक्षक असले म्हणजे मुलगा पहिलाच येईल, हुशारच राहील असं काही नसतं, पण तिच्या त्या स्वभावामुळे निगेटिव्हिटी नेहमी असायची, म्हणून तिने डायरेक्टली असं उत्तर दिलं आणि त्याला ती निगेटिव्ह अशा पद्धतीने या ठिकाणी बोलली आहे की सी वुड डायरेक्टली से हर फादर इज अ टीचर, सो राकेश इज अ ब्रिलियंट स्टूडेंट. ऑलरेडी इट इज अ नॉट फॅक्ट, बट हर नेचर वॉज such a type. She was always making negative thoughts about her thinking. For instance, Rakesh has come first in his school. Mina's immediate response would be to
belittle the achievement. Naturally, his father is a school teacher, she would say. If I said, Meena, Shweta is a very beautiful girl, isn't she? जर मी म्हटले श्वेता इज व्हेरी ब्युटिफुल गर्ल, इजंट सी, ती खूप सुंदर मुलगी आहे, इजंट सी, नाही का? मीना वुड बी पेसिमिस्टिक, त्यावर मीना पेसिमिस्टिक, उदास होणे, एक्सपेक्टिंग द वर्स्ट, हॅव्हिंग अ निगेटिव्ह ॲटिट्यूड, नकारात्मक वृत्तीने ती नेहमी उदासपणे सांगायची. म्हणजेच व्हेन अ पाणी इज यंग ही लुक्स हँडसम. बघा, मीनाला सुंदर आहे असं म्हटल्यानंतर ती सुंदर आहे याला उत्तर न देता निगेटिव्ह पणे अशी म्हटली की जेव्हा घोड्याचं पिल्लू लहान असतं तेव्हा ते सुंदरच दिसतं. म्हणजे यातून तिच्या घोड्याचं शिंगरू, पिल्लू, पाणी म्हणजे घोड्याच्या पिल्लाला इथं पाणी म्हटलेले, तट्टू किंवा शिंगरू लहान असताना सुंदरच दिसतं. तो इट इज ही लुक्स हँडसम अँड इट इज एज दॅट मॅटर, आणि तो वयाचा परिणाम असतो असं उत्तर दिलं तिनं. म्हणजे निगेटिव्ह उत्तर दिलं. वेट फॉर सम टाइम, बघा काही काळ जाऊ द्या, थोडे दिवस थांबा. श्वेता विल बी अग्लियर दॅन एनीवन यू नो, श्वेता ही तुला समजते किंवा तुला दिसते त्यापेक्षा फारच कुरूप होईल. श्वेता विल बी अग्लियर, अगली कुरूप, अग्लियर दॅन एनीवन यू नो, म्हणजे ती जितकी सुंदर आहे असं तुला वाटतं त्यापेक्षा ती कुरूप दिसेल, काही काळ थांब, असं लेखिका म्हणते. देन मीना, इट्स अ ब्युटिफुल डे, लेट्स गो फॉर अ वॉक. व्हेरी मीना, इट्स अ ब्युटिफुल डे. तर या ठिकाणी अजून एक वाक्य, श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल, इजंट सी. श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल, कॉमा, इजंट सी, श्वेता ही खूप सुंदर मुलगी आहे, नाही का? या ठिकाणी क्वेश्चन टॅग, टेल टॅग त्याला म्हणतात, शेपूट प्रश्न मराठीमध्ये. असा जर विचारला श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल, तर त्याचा क्वेश्चन टॅग करताना दिलेलं वाक्य हे जसेच्या तसं लिहून कॉमा करून वाक्यामध्ये जे काही टू बीचं रूप आलेलं आहे, टू बी, टू हॅव, टू डू किंवा मॉडल ऑक्झिलरीज ऐवजी, तर श्वेता इज, आता इथं इज आलंय म्हणून त्याचा इथं ठिकाणी इज घेतलेला आहे. आणि श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल क्वेश्चन टॅग करताना होकारार्थी वाक्याचा नकारार्थी क्वेश्चन टॅग होत असतो, म्हणून दिलेल्या टू बीच्या रूपाला जोडून नॉट लिहावा लागतो आणि तो शॉर्ट फॉर्म मध्ये लिहायचा असतो, म्हणजे इजंट लिहायचा असतो, इजंट सी आणि क्वेश्चन मार्क. जर आपण पुन्हा हे वाक्य बघूया, श्वेता ही खूप सुंदर मुलगी आहे, नाही का? मग त्याचं उत्तर काय येईल? आहे. श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल, श्वेता ही खूप सुंदर मुलगी आहे. मग इजंट सी, नाही का ती आहे, यासाठी इजंट सी. जर इथं वाक्य असं असतं, श्वेता इज नॉट अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल, तर त्याचा क्वेश्चन टॅग आला असता इज सी, श्वेता ही खूप सुंदर मुलगी नाही, आहे का? म्हणजे त्याचं उत्तर असतं नाही. अशा प्रकारे या ठिकाणी हा क्वेश्चन टॅग तयार करायचा असतो. आणि जर हेच वाक्य आपल्याला पुन्हा एक्सक्लेमेटरी करायला जर विचारलं, श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल, मेक इट एक्सक्लेमेटरी. लक्षात घ्या, या ठिकाणी ग्रामरचे दोन वाक्य, हे पहिलं आलं क्वेश्चन टॅग, आणि आता पुन्हा श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल, इजंट सी, हे न करता इतकंच वाक्य आलं, श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल, मेक इट एक्सक्लेमेटरी. जर एक्सक्लेमेटरी म्हणजे उद्गारार्थी वाक्य करताना जर दिलेल्या विधानामध्ये अ व्हेरी एवढा शब्द जर आला, अ जोडून व्हेरी जर आला, तर त्या वाक्याचा एक्सक्लेमेटरी मध्ये रूपांतर करताना व्हाटने सुरुवात करावी. म्हणजे व्हाट
ब्युटिफुल गर्ल श्वेता इज आणि क्वेश्चन एक्सक्लेमेशन मार्क्स. काय उत्तर येईल? श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल. व्हॉट अ ब्युटिफुल गर्ल श्वेता इज. व्हॉट अ का घेतला? तर या ठिकाणी अ व्हेरी वाक्यात आला तर व्हॉट घ्यायचा आणि अ नसताना फक्त जर व्हेरी आला तर त्या ठिकाणी हाऊने एक्सक्लेमेटरी वाक्याला सुरुवात होते, लक्ष द्यायचं. सो नेक्स्ट, Mina would be pessimistic. When Pani is young, he looked handsome. It is age that matter. Wait for some time. Sweta will be uglier than anyone you know. Mina is a beauty. Mina, it's a beautiful day. मीना, आजचा दिवस किती सुंदर आहे. लेट्स गो फॉर वॉक. चल आपण फिरायला जाऊया. नो, द सन इज टू हॉट अँड आय गेट टायर्ड इफ आय वॉक टू मच. मी जर अधिक अधिक खूप चालले तर मी कंटाळून जाईल, कारण आज काय आहे? फारच बाहेर उष्णता आहे. मीना, नो, द सन इज टू हॉट. शी इज not agree to go for a walk because there is a the sun is a too hot. खूपच उष्णता आहे. म्हणजे तिला म्हणायचंय आज खूपच उष्णता आहे आणि जास्त चाललं की मला दम लागतो असं म्हणायचं. ब्युटिफुल, लेट्स गो फॉर वॉक. नो, सन इज टू हॉट अँड आय गेट टायर्ड. मी थकते इफ आय वॉक टू मच. बिसाइड्स, हू सेज वॉकिंग इज अ गुड फॉर हेल्थ. आणि तसंही चालल्याने आरोग्याला फायदा होतो असं कोण म्हणतो? देर इज नो प्रूफ. आणि याला आपल्याकडे पुरावा पण नाही. देर इज नो प्रूफ. प्रूफ म्हणजे पुरावा. देर इज नो प्रूफ. नाउ इफ आय सेड मीना, इफ हे सुद्धा या ठिकाणी एक ग्रामरचं विधान आहे. देर इज नो प्रूफ, याला पुरावा नाही. आणि दॅट वॉज मीना. शी स्टेड अलोन इन अन अपार्टमेंट as her parents lived in Delhi. That was Meena. That was Meena. अशी मीना की जिचे आई वडील. शी स्टेड अलोन इन अन अपार्टमेंट. ती एकटीच एका अपार्टमेंट मध्ये राहते. ॲज हर पॅरेंट्स लिव्ड इन दिल्ली. जिचे आई वडील दिल्लीत राहतात अशी ती मीना येथे एका अपार्टमेंट मध्ये राहते. शी वॉज अन ओनली चाइल्ड अँड हॅड द हॅबिट ऑफ कंप्लेनिंग अबाउट एनिथिंग अँड एव्हरीथिंग. ती एकुलती एक होती आणि प्रत्येक गोष्टीबद्दल नाराजी व्यक्त करायची तिला सवयच जडली होती. अशा पद्धतीने मीना या ठिकाणी एका वेगळ्या उदासी वृत्तीची, निगेटिव्ह मनोवृत्तीची मुलगी होती असं सुधामूर्ती या ठिकाणी आपल्याला सांगतात. तिची सवय सांगतात. शी वॉज अन ओनली चाइल्ड and had the habit of complaining about anything and everything. Naturally, अर्थातच, she wasn't a very pleasant company and nobody wanted to visit her. या स्वभावामुळे तिला कुणीही स्वीकारत नव्हतं, तिला भेटत नव्हतं. and Meena was transferred to Bombay and soon we all forgot about her. आणि अशा या मीनाची एके दिवशी मुंबईला बदली झाली व आम्ही तिच्याबद्दल सर्व काही विसरून गेलो. ट्रान्सफर टू बॉम्बे. नाउ शी लिव्ह इन बॉम्बे. शी वॉज लिव्हिंग इन बॉम्बे and all her friends were forgot about herself.
her all attitude, etc. Many years later, अनेक वर्षानंतर, I found myself caught in the rain at Bombay's फ्लोरा फाउंटन. मुंबईच्या फ्लोरा फाउंटन मध्ये एके दिवशी मी मुसळधार पावसामध्ये त्या ठिकाणी सापडले. At rain Bombay's फ्लोरा फाउंटन. It was pouring and it was pouring. Pouring, Pouring. Pouring म्हणजे जोराचा पाऊस पडणे. अनेक वर्षांनंतर मी मुंबईच्या फ्लोरा फाउंटन जवळ पावसात सापडले आणि पाऊस अतिशय वेगाने पडत होता. वॉज पोरिंग म्हणजे पाऊस वेगाने पडणे. इट वॉज पोरिंग अँड आय डिडंट हॅव एनी अम्ब्रेला. आणि माझ्याकडे छत्री पण नव्हती. आय वॉज स्टँडिंग नियर अकबर अलीज पॉप्युलर डिपार्टमेंट स्टोअर. मी या कोसळणाऱ्या किंवा वेगाने पडणाऱ्या पावसामध्ये अकबर अलीच्या एका प्रसिद्ध डिपार्टमेंट स्टोअर जवळ उभी होते. वेटिंग फॉर द रेन टू सबसाइड. सबसाइड टू सेटल डाऊन ऑर टू स्टॉप. म्हणजे पाऊस उघडण्याचा, पाऊस बंद होण्याची वाट मी बघत होते. अकबर अली या प्रसिद्ध डिपार्टमेंट स्टोअर जवळ ती आता उभी होती. ती म्हणजे सुधा मूर्ती या ठिकाणी उभ्या होत्या. सडनली, अचानक, आय स्पॉटेड मीना. मला अचानक मीना दिसली. म्हणजे तिच्या लक्षात आलं की आय स्पॉटेड मीना. माय फर्स्ट रिॲक्शन वॉज टू रन. आणि तिला बघताच मी पळून जावं असं माझी पहिली रिॲक्शन झाली. इवन इन दॅट पोरिंग रेन. जरी कोसळणारा पाऊस होता तरी मी पळून जावं असं मला वाटलं. बट आय वॉज अँक्शियस टू अवॉइड बीइंग सीन बाय हर. आय वॉज अँक्शियस टू अवॉइड बीइंग सीन बाय हर. तिला टाळून, तिच्यापासून निघून जावं, तरीही मी तिला टाळू शकले नाही. कोसळत्या पावसात पळून जावं असं वाटलं तरी मी पळून जाऊ शकले. आय वॉज अँक्शियस टू अवॉइड बीइंग सीन बाय हर, हॅव्हिंग टू लिसन टू हर नेव्हर एंडिंग कंप्लेंट्स. आणि तिच्या नेहमीच्या न संपणाऱ्या त्या तक्रारी ऐकाव्या लागतील अशी भीती मला वाटली. तरीही मी तिच्यापासून निसटू शकले नाही. तिला मी टाळू शकले नाही. तिला सोडून मी जाऊ शकले नाही. हॅव्हिंग टू लिसन टू हर नेव्हर एंडिंग कंप्लेंट. शी वॉज कंप्लेंटिंग अगेन अँड अगेन. हर ॲटिट्यूड वॉज व्हेरी निगेटिव्ह. If I ask her anything, she would always answer very negatively. That's why I think that I should not listen her never-ending complaints, but it was my problem to attend her. मी तिला सोडू शकले नाही, तिला विसरू शकले नाही, तिला सोडून जाऊ शकले नाही. However, I couldn't escape. तथापि मी तिला सोडू शकले नाही. However, I couldn't escape. या ठिकाणी I couldn't escape. हे जर आपल्याला विचारलं की यूज या ठिकाणी अनेबल टू, I couldn't escape या वाक्याला अशी सूचना असेल, यूज अनेबल टू. तर वाक्याची सुरुवात या ठिकाणी I couldn't escape आहे. कुड हा आपल्याला या ठिकाणी भूतकाळ दर्शवितो. म्हणून उत्तर लिहिताना अनेबल टू वापरायचं आहे. म्हणजे आय कुड नॉट एस्केप याला आय वॉज अनएबल टू एस्केप असं या ठिकाणी आपलं उत्तर होईल. आय कुडंट एस्केप याचं यूज अनेबल टू होईल. आय वॉज नॉट अनेबल टू एस्केप. I was not unable to escape. She had already seen me and caught. तिनं मला अगोदरच पाहिलं होतं आणि मी तिच्या लक्षात आले होते. अशा caught hold of my hand warmly. आणि
तिने माझ्याकडे आली आणि माझा हात पकडला होता. कॉट होल्ड ऑफ माय हँड वार्मली हळुवारपणे तिने माझा हात पकडला होता. व्हॉट्स मोर शी वॉज व्हेरी चीयरफुल. व्हॉट्स मोर बघा, शी हॅड ऑलरेडी सीन मी अँड कॉट होल्ड ऑफ माय हँड वॉर्मली. या ठिकाणी पुन्हा आयडेंटिफाय द टेन्स आलं. समजा या ठिकाणी आयडेंटिफाय द टेन्स असं जर म्हटलं तर हा सी हॅड ऑलरेडी सीन असं आलेलं आहे. हॅड ऑलरेडी सीन हा पास्ट परफेक्ट टेन्स आहे. आणि जर आपल्याला विचारलं आयडेंटिफाय टेन्स अँड चेंज इट म्हटलं मेक इट इनटू प्रेझेंट टेन्स, जर तो वर्तमान काळ बनवा असं जर सांगितलं तर सी हॅड ऑलरेडी या ठिकाणी हॅड ऑलरेडीच्या ऐवजी आपल्याला सी हॅज ऑलरेडी सीन मी अँड कॉट होल्ड ऑफ माय हँड वॉर्मली असा प्रेझेंट परफेक्ट टेन्स होईल. सी हॅड ऑलरेडी सीन मी, तिने मला अगोदरच पाहिले होते. ती माझ्याकडे आली. आता हे आय एम रिअली एक्साइटेड. इट्स नाईस टू मीट ओल्ड फ्रेंड्स. व्हॉट आर यू डुईंग हिअर. मी खूप आनंदित झाले. आणि इट्स नाईस टू मीट ओल्ड फ्रेंड्स, आणि जुने मित्र बघून मला या ठिकाणी खूप आनंद झाला आहे. आणि ती आता फारच उत्साहात दिसत होती. आय एम रिअली एक्साइटेड. आय एक्सप्लेन्ड दॅट आय वॉज इन बॉम्बे ऑन अन ऑफिशियल वर्क. मी तिला सांगितलं की व्हॉट आर यू डुईंग हिअर, तू इथे काय करते आहे. व्हॉट आर यू डुईंग हिअर. व्हॉट टाईप ऑफ सेंटेन्स इज दिस. हे कोणत्या प्रकारचं वाक्य बरं. व्हॉट आर यू डुईंग हिअर. जर वाक्यामध्ये वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह आपल्याला दिसलं तर ते वाक्य प्रश्नार्थी आहे असं आपल्याला लक्षात येतं. हाऊ मेनी काइंड्स ऑफ सेंटेन्सेस आर देअर. वाक्याचे एकूण प्रकार किती तर 4. किती 4. त्यामध्ये सिंपल सेंटेन्स म्हणजे स्टेटमेंट, इंट्रॉगेटिव्ह, इम्परेटिव्ह आणि एक्सक्लेमेटरी असे वाक्याचे 4 प्रकार आहेत. स्टेटमेंट म्हणजे साधं विधान की ज्या विधानाच्या शेवटी पूर्णविराम असतो. इंट्रॉगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक की ज्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असतो. इथं प्रश्नचिन्ह आलेले. इम्परेटिव्ह म्हणजे आज्ञार्थक की ज्या वाक्याची सुरुवात ही क्रियापदाने होते आणि शेवटी हा फुल स्टॉप असतो, पण सुरुवात ही क्रियापदाने होत असते, सहाय्यकारी क्रियापदाने. ते आज्ञार्थक वाक्य. आणि एक्सक्लेमेटरी म्हणजे उद्गारार्थी की ज्या वाक्याच्या शेवटी उद्गार चिन्ह असतं. असे वाक्याचे 4 प्रकार आहेत. या ठिकाणी व्हॉट आर यू डुईंग हिअर, तू इथं काय करते आहेस असं मीनाने सुधामूर्ती यांना विचारलं. आय एक्सप्लेन दॅट आय वॉज इन बॉम्बे ऑन अन ऑफिशियल वर्क. एक ऑफिसच्या कामासाठी मी इथं या ठिकाणी आली आहे असं मी तिला स्पष्टीकरण दिलं. देन स्टे विथ मी टू नाईट. आज रात्री माझ्या बरोबर इथं राहा. सी सेड, ती म्हणाली. लेट्स चॅट, आपण गप्पा गोष्टी करूया. डू यू नो दॅट ओल्ड फ्रेंड्स अँड मेमरीज आर प्रेसियस अँड रेअर. तुला माहिती आहे जुन्या आठवणी आणि जुने मित्र हे अतिशय मौल्यवान असतात आणि रेअर असतात, दुर्मिळ असतात असं ती म्हटली. आणि आजच्या रात्रभर माझ्या बरोबर राहा अशी तिने या ठिकाणी सुधामूर्तीला विनंती केली. आय कुडंट बिलीव्ह इट. माझा यावर विश्वासच बसत नव्हता. वॉज धिस रिअली मीना, की ही खरोखर पूर्वीची मीना आहे. पूर्वीची मीना म्हणजे ज्या वेळेस मीना स्वतः काही प्रश्न विचारले असता निगेटिव्ह विचार करून योग्य उत्तर न देता उदास वृत्तीची असायची, ती मीना इतकी बदलली की आज ती तिला तिच्या घरी 1 दिवसासाठी मुक्कामी ठेवते आहे असा
विश्वास तिला बसे, सुधामूर्तीला बसेना. आणि वॉज धिस रिअली मीना, ती तीच मीना होती का असा संशय तिला आला. आय पिंच्ड माय सेल्फ हार टू बी शुअर. आय पिंच्ड माय सेल्फ, मी माझं स्वतःला चिमटा काढून बघितला. पिंच्ड म्हणजे चिमटा काढणे. हार्ड टू बी शुअर इट वॉजंट अ ड्रीम, मी स्वप्न तर बघत नाही ना, असं बघून तिने स्वतःला चिमटा काढून बघितला. बट मीना वॉज रिअली स्टँडिंग देअर, परंतु मीना त्या ठिकाणी उभी होती, अगोदरच आलेली होती. आणि राईट इन फ्रंट ऑफ मी, माझ्या बाजूलाच येऊन उभी होती, उजव्या बाजूला येऊन उभी होती. स्क्विजिंग माय हँड, आणि ही मीनाच आहे का असं जेव्हा तिने स्वतःनं तिच्यावर विश्वास बसत नव्हता त्यावेळेस तिने चिमटा काढून बघितला. पण मीना माझ्या समोर माझा हात दाबत माझ्या समोरच उभी होती. स्क्विजिंग माय हँड, स्क्विजिंग 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 स्क्विज म्हणजे हात दाबणे. स्क्विजिंग माय हँड, मीना वॉज स्टँडिंग देअर राईट इन फ्रंट ऑफ सुधामूर्ती. इन फ्रंट ऑफ, बाजूला नाही, इथं इन फ्रंट ऑफ च्या समोर. फ्रेज इथं एक वाक्प्रचार आलाय. इन फ्रंट, राईट इन फ्रंट ऑफ, बाजूला, समोर म्हटलं या ठिकाणी. राईट इन फ्रंट ऑफ मी म्हणजे माझ्या समोर येऊन उभी होती. इन फ्रंट ऑफ च्या समोर, इन फ्रंट ऑफ. जर वाक्यात उपयोग करायचा असेल या अशा फ्रेजेसचा, वाक्प्रचाराचा, इफ वी आस्क in our question paper, use the given phrase in your own sentence. आणि फ्रेज जर दिली असेल इन फ्रंट ऑफ, इन फ्रंट ऑफ ही फ्रेज किंवा हा वाक्प्रचार आपल्या स्वतःच्या वाक्यामध्ये वापरा. असा जर प्रश्न आला तर इन फ्रंट ऑफ ही फ्रेज आपण आपल्या स्वतःच्या वाक्यामध्ये वापरायची आहे. उदाहरणार्थ, माय हाऊस इज इन फ्रंट ऑफ माय फ्रेंड्स हाऊस. अशा प्रकारे आपण वाक्य बनवून आपण या दिलेल्या फ्रेजचा वाक्यात उपयोग करू शकतो आणि ते वाक्य 1 किंवा 2 मार्कसाठी आपल्याला परीक्षेत असेल. क्विजिंग माय हँड, स्माइलिंग अँड यस सी डी लुक हॅपी. बघा आता माझ्या समोर जी उभी होती मीना, ती आता 3 वर्षात कधीही तिला मी हसताना बघितलं नव्हतं. ती मीना आता या ठिकाणी बंगलोरमध्ये असताना म्हटलं. इन द 3 years सी हॅड बीन इन बेंगलोर. बघा 3 वर्षामध्ये बंगलोरला असताना तिला काही कधी बघितलं नाही. ती मीना आता माझ्या समोर उभी होती. नाउ आय हॅड नेव्हर वन सीन हर स्माइलिंग लाईक दॅट. आणि तिचं चेहऱ्यावरचा म्हणजे इन द 3 years सी हॅड बीन इन बेंगलोर, आय हॅड नेव्हर वन्स सीन हर स्माइलिंग लाईक दॅट. त्यानंतर मी कधीही तिचं स्माइलिंग न बघितलेलं तिला आज मला ती दिसली. अ फ्यू स्ट्रँड्स ऑफ ग्रे इन हर हेअर, तिच्या केसांच्या रुपेरी बटा. अ फ्यू स्ट्रँड्स ऑफ ग्रे इन हर हेअर, केसांच्या रुपेरी बटा. बट म्हणजे केसांची लोंबलेले केस, परंतु ते रुपेरी. रिमाइंडेड मी दॅट इयर्स हॅड पास्ट, म्हणजे ती आता मध्ये वर्ष निघून गेले होते हे तिच्या त्या रुपेरी केसांच्या बटांवरून माझ्या लक्षात आलं. रिमाइंड, आठवण करून देणे. देअर वेअर अ फ्यू रिंकल्स इन हर फेस, आणि तिच्या चेहऱ्यावर काही सुरकुत्या पण दिसून आल्या. अ फ्यू व्रिंकल, व्रिंकल म्हणजे वार्धक्यामुळे निर्माण झालेल्या सुरकुत्या. बट द ट्रूथ वॉज दॅट सी लुक्ड मोर अट्रॅक्टिव्ह दॅन एव्हर बिफोर. पण त्यात एक सत्य असं होतं, लपलेलं होतं, की पूर्वीपेक्षा आता खूप
आकर्षक दिसत होती, पूर्वीपेक्षा खूप अधिक आकर्षक दिसत होती. फायनली आय मॅनेज टू से, आणि शेवटी मी तिला सांगितलं म्हणजे ठरवलं, नो मीना, नाही मीना, आय कांट स्टे विथ यू टू नाईट, आज रात्री मी तुझ्या बरोबर राहू शकत नाही. आय हॅव टू अटेंड अ डिनर, आय हॅव टू अटेंड अ डिनर. बघा या ठिकाणी तिला म्हणायचंय, मी तुला, I have to attend a dinner, give me your card and I will keep in touch with you, I promise. मी तुला वचन देते की काय होणार आहे, अनेक वर्षानंतर या ठिकाणी त्या भेटल्या आहे म्हणून तू माझ्याबरोबर आज जेवण कर, पण तुझं कार्ड मला दे. आय हॅव टू अटेंड अ डिनर, गिव्ह मी युअर कार्ड, मी तुझ्याशी संपर्क करेल. आय विल कीप इन टच विथ यू, आय प्रॉमिस, गिव्ह मी युअर कार्ड. या ठिकाणी हे विधान आहे. आता गिव्ह मी युअर कार्ड, गिव्ह मी युअर कार्ड, मला तुझे कार्ड दे, म्हणजे जेवणाचं कार्ड वगैरे असेल किंवा पत्ता या ठिकाणी म्हणायचंय का. या ठिकाणी जर आयडेंटिफाय द सेंटेन्स म्हणजे वाक्याचा प्रकार ओळखा. गिव्ह मी युअर कार्ड. आता वरच्या ठिकाणी आपण प्रश्न वाक्याचे प्रकार मी तुम्हाला इतक्या सांगितले 4, त्यातलाच एक प्रकार आहे गिव्ह मी युअर कार्ड, तुझं पत्र मला दे. कोणता प्रकार आहे वाक्याचा, तर पहिल्या प्रकारात तुम्हाला विधानात्मक सांगितलं, दुसरा प्रश्नार्थक, तिसरा आज्ञार्थक, की ज्या वाक्याची सुरुवात क्रियापदाने होते. बघा इथं गिव्ह मी युअर कार्ड, हे वाक्य क्रियापदाने सुरू झालंय, म्हणजे हे वाक्य आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे, आज्ञार्थी, म्हणजे क्रियापदाने सुरू होणार वाक्य हे आज्ञार्थी असतं. अँड आय विल कीप इन टच विथ यू, आय प्रॉमिस, मी तुझ्या संपर्कात राहील असं सुधामूर्ती यांनी तिला वचन दिलं. आणि फॉर अ मोमेंट मीना लुक्ड डिसअपियर, मीना लुक्ड डिसअपियर, मीना त्या ठिकाणी काय झाली, पेज बॅक पेज, हा नाऊ मीना लुक, पुढे 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 पुढे, हा पहिलेच पेज अजून, हा मीना लुक डिसअपियर. On page number 94, then stay with me tonight. Finally, I managed to say, no, Meena, I can't stay with you tonight. I have to attend a dinner. Give me your card. I will keep in touch with you, I promise. For a moment, Meena looked disappointed. क्षणभर ती डिसअपॉइंटेड म्हणजे उदास वाटली. क्षणभर ती उदास वाटली. डिसअपॉइंटेड, डिसअपॉइंटेड उदास, नाराज. लेट्स गो अँड हॅव अ टी ॲट लिस्ट. आता तुला संपर्क करेल असं वचन दिलं असलं तरी ती क्षणभर नाराज होऊन मीना आग्रहाने पुन्हा म्हणालीच की चल आता चहा तरी घेऊया. पण लेट्स गो अँड हॅव टी अँड ॲट लिस्ट सी इन्सिस्टेड. इन्सिस्ट पुढे म्हणणे, टू इन्सिस्ट म्हणजे पुढे म्हणाली काही क्षणभर थांबून की
नाराज होऊन ठीक आहे आपण आता चहा तरी घेऊया. बट मीना इट्स बोरिंग. पण मीना खूप पाऊस पडतोय. सो व्हॉट, मग काय झालं? वी विल बाय अन अम्ब्रेला अँड देन गो टू द ग्रँड हॉटेल, सी सेड. आपण एक छत्री विकत घेऊ आणि ग्रँड हॉटेलला चहा घेण्यासाठी जाऊया. वी वोंट गेट अ टॅक्सी इन दिस रेन. त्या पावसात आपल्याला टॅक्सी मिळणार नाही. आय ग्रंबल्ड. बघा, या ठिकाणी ती कुरकुरत म्हणाली किंवा बोलली, कुरकुरली. आय ग्रंबल्ड. सो व्हॉट, वी विल वॉक. मग काय झालं? जरी टॅक्सी मिळाली नाही तरी आपण वी विल वॉक, आपण चालत चालत जाऊया. आय वॉज व्हेरी सरप्राइज्ड. आय वॉज व्हेरी सरप्राइज्ड. बघा, या ठिकाणी पुन्हा एक विधान आलेले, विधानात्मक वाक्य. आय वॉज व्हेरी सरप्राइज्ड. तर या ठिकाणी आपल्याला सूचना दिली, मेक इट एक्सक्लेमेटरी. मग आपण एक वाक्य घेतलं की आय वॉज व्हेरी सरप्राइज्ड. या विधानाचं एक्सक्लेमेटरी करताना वाक्यामध्ये जर अव्हेरी आला तर आपण व्हॉटने सुरुवात करतो उत्तराची, आणि जर व्हेरीच अव्हेरी नसेल तर हाऊने करतो एक्सक्लेमेटरी वाक्याची. म्हणून आय वॉज व्हेरी सरप्राइज्ड, हाऊ सरप्राइज्ड आय वॉज, असं या ठिकाणी उत्तर येईल. कसं येईल? आय वॉज व्हेरी सरप्राइज्ड, हाऊ सरप्राइज्ड आय वॉज. दिस वॉजंट द सेम मीना आय हॅड नोन. बघा आता, हो मीना इट वॉज व्हेरी सरप्राइज, आय वॉज व्हेरी सरप्राइज. दिस वॉजंट द सेम मीना. ती तेव्हाची मीना नव्हती. आय हॅड नोन म्हणजे माझ्या माहितीतली ती तडजोड करणारी मीना नव्हती. टुडे सी सीम्ड रेडी टू मेक एनी नंबर ऑफ ऍडजस्टमेंट. आणि ती कुठलेही ऍडजस्टमेंट करायला तयार झालीये. बघा, अगोदर रात्रभर राहा, सुधामूर्तीने नाही सांगितलं. ठीक आहे, आपण चहा घेऊया. त्यानंतर रिक्षा मिळणार नाही, आपण पायी जाऊया. छत्री नाहीये, पावसामध्ये विकत घेऊया. अशा पद्धतीने तिने ऍडजस्टमेंट करत होती, म्हणजे तडजोड करत नव्हती ती मीना. आज मला तिच्यामध्ये ती वृत्तीची मीना दिसली नाही. वी रीच द ग्रँड हॉटेल ड्रेंच्ड. बघा, आम्ही भिजतच ग्रँड हॉटेल गेलो. ड्रेंच्ड म्हणजे ओले चिंब होणे. DRENCHED, ड्रेंच्ड, ओले चिंब होणे. बाय देन द ओनली थॉट इन माय माइंड वॉज टू फाइंड आउट who or what had brought about such a change in the pessimistic Mina I had known. बघा, ही नेमकी या निराशावादी मीनामध्ये कशामुळे एवढा बदल झाला, कशामुळे हा बदल घडून आला असेल, हे आपण जाणून घेतलंच पाहिजे. हा एक विचार तेवढ्यात माझ्या मनामध्ये आला. असं सुधामूर्ती. थॉट इन माय माइंड was to find out who or what had brought about such a change in the pessimistic मीना. या निराशावादी नकारात्मक भूमिका असलेल्या भूमिकेच्या मीनामध्ये हा विचार कसा आला, म्हणजे का बदल झाला, हे जाणून घेण्याचा थोडा विचार माझ्या मनात आला. आय हॅड नोन, आय वॉज क्वाईट क्युरियस. आणि माझी उत्सुकता फारच वाढली. क्युरियस, उत्सुकता वाढणे. सो टेल मी मीना, is there a prince charming who has managed to change you so? सांग मीना, की तुला कोणी प्रिन्स चार्मिंग भेटला का? तुझ्यामध्ये इतका बदल घडून आलाय, तर तुझा हा सकारात्मक बदल घडून येण्यामागे कोणी प्रिन्स चार्मिंग आहे काय? सो मीना वॉज सरप्राइज्ड बाय माय क्वेश्चन. आता माझ्या प्रश्नाने ती आश्चर्याने असे कुणी नाही असं म्हणाली. नो देअर म्हणजे
असे लेखिकेने या ठिकाणी मीनाला विचारलं की कोणी तसा व्हॉट लेसन डीड मीना लर्न फ्रॉम द गुरु द बेगर, असा प्रश्न आपल्याला इथं आलाय की या प्रश्नाचं उत्तर यापुढे आपल्याला मिळणार आहे की खरोखर कोणता धडा या ठिकाणी या भिकाऱ्याकडून शिकली हे पुढच्या पार्ट मध्ये आलंय. परंतु मीना वॉज सरप्राईज माय क्वेश्चन नो देअर, माझ्या प्रश्नाने ती काय झाली, आश्चर्यचकित झाली आणि तसं कुणी नाही. नो देअर इजंट एनीवन लाईक दॅट सी सेड, आश्चर्याने असं कुणी नाही असं ती म्हणाली. देन व्हॉट्स द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी, मग तुझ्या या उत्साहाचं रहस्य काय. आय आस्क लाईक तेंडुलकर डज इन द ॲडव्हर्टाइज, डू यू नो द ॲडव्हर्टाइज डन बाय or made by the great cricketer Sachin Tendulkar? There is a advertisement of our favorite cricketer Tendulkar. What is the secret of your energy? There is an advertisement of the boost. Boost is the secret of my energy, असं तेंडुलकर म्हणतो ना. अशा पद्धतीने आय आस्क लाईक तेंडुलकर does in the advertisement that what's the secret of your energy. तुझी पहिली जी काही अवस्था होती, निगेटिव्ह भूमिका होती, त्यात इतका बदल झाला तर या उत्साह वाढला की या उत्साहाचं रहस्य काय आहे. जसं तेंडुलकर जाहिरातीत विचारतो तसं मी तिला विचारलं. अँड आय वॉज शी स्माइल्ड, अ बेगर चेंज्ड माय लाईफ, ती हसली आणि म्हणाली एका भिकाऱ्याने माझं जीवन बदलवलं आहे. अ बेगर चेंज्ड माय लाईफ, काय म्हणाली, एका भिकाऱ्याने माझं आयुष्य बदलून टाकलं आहे. आय वॉज ॲब्सोल्युटली dumbfounded and she could see it, मी पूर्णपणे चक्रावून गेले. dumbfounded म्हणजे चक्रावून जाणे, चक्रावून गेले होते. she could see it, आणि हे तिनं बघितलं. and yes a beggar she repeated as if to reassure me, आणि एका भिकाऱ्याने माझे आयुष्य बदलवलं, पूर्णपणे चक्रावून गेले हे तिनं बघितलं. आणि पुन्हा तिने यस अ बेगर, होय भिकाऱ्यानेच, असं रिपीट सांगितलं. सो फ्रेंड्स, वी विल स्टॉप अवर लेक्चर हिअर and remaining part we will learn in our next period. Thank you very much.